की बिग बॉस बघता का नाही तुम्ही मला माहीत नाही, पण मी बिग बॉसचा खूप मोठा फॅन आहे. आणि मी इकडे गावाकडे आल्यामुळे माझा ग्रँड फिनाले मिस झाला. पण मला आईने मेसेज करून कळवलं होतं की अनुज कपाडिया म्हणजेच अनुपमा सिरियलमधील गौरव खन्ना हा विजयी ठरला आहे आणि त्याने बिग बॉस 19चा किताब त्याच्या नावावर केला आहे. ॲक्ट रायडर्समधला मंदार पडवळ हा त्याच चॅनलचा ओनर आहे आणि त्याने खूप चांगल्या पद्धतीने तो रिव्ह्यू करतो. मी त्याच्या काही व्हिडिओला क्रिटिसाईज पण करतो बरं का. असं नाही की मी त्याला आवडतो म्हणून मी त्याच्याच विरुद्ध बोलत नाही. मी त्याच्या खूप कमेंट्स तो माझं घेतो पण कमेंट्स व्हिडिओमध्ये, आणि तो म्हणतो पण नाशिककर कसा आहात तुम्ही. त्याच्या प्रत्येक रिव्ह्यूमध्ये मी एक तरी कमेंट माझी असतेच आणि तो 1-2 कमेंट घेतो सुद्धा. त्याला सगळे घेणं जमत नाही कमेंट्स, पण मग तो घेतो, यातच मला खूप आनंद वाटतो. तो यावेळेस बिग बॉस मराठीमध्ये येणार आहे अशी खूप चर्चा आहे, पण हे सगळ्यांना माहीत असून त्यालाच माहीत नाही असं त्याचं म्हणणं आहे. पण बघू, जर तो आलाच तर त्याला मी फुल सपोर्ट करणार, कारण मी त्याचा खूप मोठा फॅन आहे आणि त्याला बघूनच मी इन्स्पायर झालो आणि मी व्हिडिओ बनवतो. त्याला हे कळलं तर तो खूपच आनंदी होईल. यावेळेस संजू राठोड, गौतमी पाटील आणि आणखीन असे खूप मोठी मोठी नावं येत आहेत. गिरिजा ओक, आणखीन हास्य जत्रेतली काही कलाकारांची पण नावं येत आहेत. तुम्ही बघितला असता का नाही ते नाही माहीत, पण महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधली 2-3 कलाकारांची मोठी नावं पण येत आहेत. असे 4-5 जे नावं आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत सोशल मीडियावर आणि त्यांचे फॅन पण खूप आहेत, चाहते खूप आहेत. ते सर्वजण बिग बॉस मराठीमध्ये येतील आणि दिसतील, याला मला खूप आनंद वाटतो आहे. यावेळेस बघू, जर मला रिव्ह्यू करता आले तर मी त्याच ॲक्ट रायडर्स यावेळेस रिव्ह्यू करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. ते कुठेतरी बाहेर जात आहेत पिकनिकसाठी. पण मंदार दादा, तू काळजी करू नको. तुझ्यासाठी, तुझ्या जागेवर मी तुझ्या इतकं छान रिव्ह्यू तर करू नाही शकणार, पण मी तुझ्या सारखे रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न नक्की ट्राय करेन. आणि तुम्हाला असंच सपोर्ट करा. आणि ॲक्ट रायडर्सचे सबस्क्रायबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला नक्की कळवा. यावेळेस बिग बॉस मराठी 5मध्ये खूप मोठी नावं येणार आहे. रितेश दादा येणार आहे, तर कल्ला तर होणारच TRPमध्ये दरवेळेसारखा. मागच्याच टायमाला मी सूरज चव्हाणला मत दिलं होतं आणि तो विजयी झाला. त्यामुळे मला असं वाटतं यावेळेस पण मी जो रिव्ह्यू करू त्यात मंदार दादाची एक तुम्हाला झलक जरी दिसली तरी मी माझा व्हिडिओ सफल समजेल असे सांगतो. आणि डे 4चा व्लॉग इथेच थांबवतो. धन्यवाद.